तर इथे बघू शकता मी उठल्या आधी कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये आहेत आलू आणि इकडे ठेवलेला आहे माझा चहा आणि सोबतच इथे कणिक पण मळून घेतली। आज मुलांना टिफिनवर पाहिजे होते आलू पराठे, तर उठल्या अगोदर तेच काम करून घेतलं। तर नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉग व्हिडिओमध्ये। तर आजचा लॉग व्हिडिओ आहे। तर आज माझ्या नक्षूला आषाढी एकादशीसाठी छान असं रेडी करायचं आहे। आता सकाळची मुलांसोबतची माझी धावपळ, आता त्यांना उठवणं, त्यांना तयार करणं, असं काहीसं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आता चला तर लागूया मग आपल्या लॉंग व्हिडिओकडे आजच्या। तर मग आता इथे बघू शकता मुलं उठायच्या आधीची माझी ही सारी कामं आहेत। आता आणखी काही मुलं उठली नाही, आता फक्त मीच उठलेली आहे। माझी आंघोळ वगैरे झाली, आता गॅसवर आलू वगैरे ठेवले होते उकडायला, कणिक मळून ठेवली आणि नंतर लागले मी माझ्या कामाला। छान असे आलू वगैरे शिजणं झाले होते इथे बघू शकता। आता छान असं त्याला आलूला मॅश वगैरे करून घेतलं आणि इथे आपलं भरीत फोडणी द्यायला मी घेतलं होतं। आता आज मुलांना टिफिनवर न्यायचे होते आलू पराठे, असं आठवड्यातून काहीतरी एखादं वेगळं डिश आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच असते। नंतर सोबतच मग अहो उठले होते, त्यांना मग चहा इकडे करत होते। आता असे मल्टीटास्किंग कामं करायला आपल्याला खूप आवडतं बी आणि आपल्याच्यानं ते होतं बी। नंतर मग इकडे भरीत टाकलं होतं मी फोडणीला, तर छान असं त्याला मॅश वगैरे करून घेणं माझं चाललं होतं। आता चला म्हटलं अगोदर टिफिन बनवून घेऊ सगळा आणि नंतर आपल्या मुलांना उठवू, कारण ते उठलं की सारखं त्यांच्या मागच धावणं लागते। असं करा, ब्रश करा, हे करा, ते करा, त्यांचं असं चाललेलं राहते। आणि पुन्हा तर आज माझ्या नक्षूला वारकरी म्हणून मला रेडी पण करायचं आहे, म्हणून मी हे पटपट करून घेतलं। आधी किचनमधलं सगळं आवरून घ्यावं म्हटलं आणि नंतर मग आपल्या पोरांच्या मागच लागणं आपलं चाललेलं राहते। नंतर मग इकडे आलूचं स्टफिंग वगैरे झाली होती आपली रेडी। नंतर मग इकडे पराठे वगैरे करायला घेतले होते। आता असं कधीतरी मुलांच्या मनाने केलं तर त्यांना पण फार आवडतंही आणि त्यांना छान पण वाटतं आणि अगदी आवडीने खातात पण। आपल्याला काय लागतं की आपल्या मुलांनी छान पोटभर खावं, टिफिन फिनिश करून आणावं, हे एवढंच आपलं अपेक्षा राहते काहीशी आहे ना। आता ते शाळेतून आल्या मी अगोदर त्यांचा टिफिन पाहत असते की त्यांनी फिनिश केला का नाही। आता ही सवय माझा जेव्हा आयुष लहान होता ना, तेव्हापासूनची माझी ही सवय आहे की अगोदर शाळेतून आल्या मी त्यांचा टिफिनच पाहत असते। इकडे बघू शकता आयुष झोपून आहे, आता त्याला उठवायचं आधी, नंतर मग नक्षूला। आयुषू, ए बाळा, पिलू चल शाळेत जायचं नाही, चल उठ ना, चल ना राजा, चल मा, चल मी जाऊ का, उठतो ना पटकन, पडशील, चल पलीकडे हो, चल उठ मा। हे बघा आमचे छोटे बादशाह अजून झोपूनच आहेत। आयुष उठला, आता नक्षूला आम्हाला उठवायचं। नक्षू, चला उठा लवकर, चला आज वारकरी बनून जायचं ना मग शाळेमध्ये, चल उठ ना मग, चला पिकअप बेबी, काय बनून जायचं मग शाळेत, बनायचं ना, छान मेकअप करायचा, चला उठा चला, चला ब्रश द्यायचा, चल गुरळा करू दे आयुष, जर गुरळा करा दे, गो, अरे तसं नाही, हां ब्रश बघू, हे घे बेटू, चला ब्रश करून या। नाही, आमच्या घरी ऑटोमॅटिक ब्रश असतं। नंतर ही दोघंही पिल्लू उठली आणि नंतर लागले आपल्या कामाला। तर आता इथे पिल्लूचा चालला होता नाश्ता। आता आयुष सगळं करत होतं, तर या पिल्लूला सगळं हातात द्यावं लागते, त्याला आंघोळीला पण पाठवावं लागते की जा बाबा म्हणून। आता आयुष मोठा झाला त्याच्यामुळे त्याचं काही नाही, ते त्याचं सगळं आवरून घेतो। नंतर इथे बघू शकता छान असे कपडे वगैरे घालून पिल्लू रेडी झाला आणि नंतर पिल्लूची आत्या त्याला छान असा टीका वगैरे लावून देत होती। आता हे आहे माझ्या नक्षूची आत्या। नंतर इथे बघू शकता अशा काही प्रकारे माझं पिल्लू झालं। आता जायच्या वेळेला एवढी घाई झाली, काही सांगायचं ओरडत होते की चल पटकन आवर। आता कारण मला माझ्या पिल्लूचे फोटो वगैरे पण काढायचे होते आणि थोडंसं त्याचे एखादे 2 क्लिप पण घ्यायच्या होत्या, त्याच्यासाठी मग पिल्लू निघायच्या वेळेला थोडंसं उशीर झाला, कारण 8 वाजून गेले होते। आता शाळा जवळ असल्यामुळे तेवढं काही वाटत नाही।
पण अगदी खूप उशीर झाला होता. नंतर इथे बघू शकता हे दादा बघा कसं पिल्लूचं थोडंसं आवरून देत आहे, बरोबर शेला वगैरे करून देत आहे त्याचा. नंतर मग छान असे पिल्लू रेडी झाले आणि निघाले शाळेत जाण्यासाठी. मग आत्ता गेली मुलं शाळेला आणि आता लागते मी माझ्या समोरच्या कामांना. आता आज थोडासा उशीरच झाला जायला शाळेमध्ये, कारण बरोबर त्यांना 8 वाजता जायचं राहते. तर आज मला म्हणजे त्याला थोडंसं तयारी वगैरे करायला थोडासा वेळ झाला आणि पुन्हा आज आलूचे पराठे होते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडासा वेळच झाला. चला मग चालते, एखाद दिवशी असा उशीरही. आता प्रार्थना वगैरे त्यांची झालेली राहील आणि नंतर बघू शकता आता माझी सगळी कामं आता पडलेली आहेत तशीच. अंथरण काढायचं आता, अंथरण वगैरे नंतर. अगोदर मी आता माझी पूजा करून घेते. आता अगोदर माझं सगळ्यात मुलं शाळेत गेल्यानंतर राहते ते काम म्हणजे पूजाच राहते. तर पूजा वगैरे करून घेतले आणि नंतर हा पसारा बघू शकता, खूप सारा गर्दा पडला आता ओट्यावर, तो आवरायचा. आता हा गर्दा अगोदर आवरून घेते, किचन झाडून घेते आणि नंतर लागते मी माझ्या पूजेला. आता चला आपण भेटूया पूजेसोबत डायरेक्ट. आता मिळते अशी काळी खजूर म्हणून, तर ही खूप गुणकारी आहे. म्हणजे आता औषध गोळ्या तर आपण ताप वगैरे आल्यानंतर घेतोच, पण हे उगाळून दिल्यानं पण अंग कणकण वगैरे थांबतं, अगदी तापसुद्धा याने थांबतात. आपल्याला कुठल्या औषध गोळीची काही आवश्यकता पडत नाही. आता हे खूप आयुर्वेदिक चांगलंच राहतं कधी पण, आहे ना. आता औषध गोळ्या तर अगदी मार्केटमध्ये अवेलेबल राहतातच, पण आपल्याला हे पण गोष्टी अवेलेबल राहतात. औषध गोळ्या घेण्यापेक्षा हे आपण अशा गोष्टीचा उपयोग केला ना तर ते कधीही चांगलं राहतं, नाही का. तर चला मग आता मी याला उगाळते आणि उगाळल्यानंतर तुम्हाला दाखवते. अगदी सॉफ्टली जास्त असं गोट्यावर असं उगाळलं जाते हे. याला काही जास्त तामझाम लागत नाही. अगदी छान असं आपण याला असं फिरवलं की हे असं उगाळलं जाते. थोडंसं आपलं हे लागतं. तर याचा माझा गोटा असा अगदी सॉफ्ट, म्हणजे असं हे असल्या जास्त चरचर नाही आहे, चोपडा आहे, त्याच्यामुळे पटकन नाही उगाळत. तर थोडंसा खरबड गोटा असला की पटकन उगाळते. तर चला मग तुम्हाला दाखवते मी आता हे उगाळल्यानंतर. तर इथे बघू शकता हा असं याचं असा हे निघतो. तर हे आपल्याला काढून घ्यायचं आणि वाटीत टाकायचं आणि हे पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं. आता ह्या पाण्यात मी बुडवून खजूर उगाळली, त्याच्यामुळं पाण्याचा रंग असा झाला. तर हे चवीला थोडंसं कडसर राहते, पण शरीराला खूप गुणकारी राहते. आता औषधही आपलं कडूच राहते, नाही का. आता हे तर मग त्याच्यापेक्षा चांगलंच, हो ना. मला तर अशा आयुर्वेदिक उपाय करायला मला फार आवडतात. मला दवाखान्यापेक्षा हे असं घरच्या घरी असं काय म्हणतात ते काहीतरी म्हणतात ना, आजीचा औषधाचा खाणा असं काहीतरी म्हणतात ते, तसं काहीसं मला आवडतं. तर या पाण्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं सगळं आणि हे द्यायचं त्यांना प्यायला. आता कडसर लागते थोडंसं, पण चालतंय ते. तर मग मी इकडे खजूर वगैरे उगाळली होती आणि नंतर मग इथे माझी छान अशी पूजा झाली. इथे बघू शकता मस्त अशी प्रसन्न अशी पूजा झाली होती. किती सुंदर, मस्त. आज फुलं वगैरे पण होता, बेल पण होता, खूप छान अशी पूजा झाली होती, सुंदर. आणि नंतर लागले मी राहिलेले पराठे घ्यायला. आता मुलांचे तर झाले होते, आता मुलांना टिफिन वगैरे देऊन झाला होता. आता राहिलो होतो आम्ही दोघंच, मग दोघांसाठीच मग पराठे वगैरे करून घेतले. आणि आता आज मी कामं व्हायच्या अगोदरच जेवायला घेतलं होतं, कारण आज नाश्त्याला वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळं भूक लागली होती. नंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि अगोदर धुवून घेतले ते कपडे, कारण आता पावसाळा असल्यामुळे आभाळाचं वातावरण राहते, कपडे काय अगदी लवकर वाळत नाहीत, म्हणून म्हणजे सगळी कामं करायच्या आधी जेवण झाल्या अगोदर मग कपडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर मग आले इकडे किचनमध्ये किचन ओटा वगैरे आवरायला. आता हा ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आता ही सगळी घरातली कामं झाल्याशिवाय पण आपल्याला काही चैन पडत नाही. आपल्याला सगळं क्लिनिंग वगैरे करून बसायलाच फार आवडतं. तसं मग सगळा पसारा ठेवून बसायलाही आपल्याला तीही गोष्ट काय आपल्याला पटत नाही. म्हणून मग इकडे छान असा स्वच्छ किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि जेवढी क्लिनिंग केली ती आपल्यासाठी पण तेवढीच चांगली राहते. जेवढं स्वच्छ राहिलं तेवढं आपल्यालाही आपला माइंड पण तेवढाच फ्रेश राहतो. इथे बघू शकता छान असा किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि नंतर राहिली होती ती झाडझूड. मग इकडे घेतली होती झाडझूड करायला. सकाळी फक्त 2 रूमच झाडल्या होत्या, आता ही मधली रूम झाडली होती आणि किचन झाडली होती. आणि बाकीचं म्हटलं चला नंतर मग पूजा वगैरे झाल्यानंतर आवरता येते, कारण घर एवढं मोठं झालं आता की काही झाडायला अर्धा तास लागतो आपला टाईम, मग त्याच्यात नको वाटते. पण आता मुलं काही येत नाहीत लवकर, तर मग निवांत आपली कामं ते येईपर्यंत चाललेली राहतात. नंतर मग इकडे मग फरशी वगैरे पुसायला घेतली होती. आता एवढ्या माशा पण व्हायला लागल्यात, तर रोज लिक्विड टाकून पुसलं तरच बरं वाटते, नाहीतर मग ते माशा वगैरे लागल्या त्या काही बऱ्या राहत नाही. मग असं रोज स्वच्छ क्लिनिंग अशी चाललेली राहते. आता हे फरशा वगैरे पुसणं हे चाललेलं राहते. आता मुलं आल्यावर पण दुपारी त्यांचा काही ना काही गर्दा असा टाकलेला राहतो. नंतर पुन्हा एकदा पोछा ते गेल्यानंतर ट्युशनला पुन्हाही एकदा मारावाच लागतो आणि हा सकाळचा एकदाचा तो राहतो.
आता आले आहेत मुलं शाळेतून. त्यांना आता आज काही वेगळं बनवलं नाही. आज त्यांचं फेवरेट आहे ऑलरेडी आलू पराठा. घ्या, आज काही मला दुपारी काही बनवायचं काम पडलं नाही. मला पण आवडते पण डबा फिनिश केला. हो केला ना. आज मनासारखं होतं ना. हां, दररोज नाही होत. दररोज अर्धी पोळी वापस येते. हां, भाजी पोळी नाही खावटत आहे ना. काहून? असं दररोज खातो. नंतर मग पिल्लूला आता पुन्हाही त्याला आपला डोसा म्हणते नेहमी डोसाच तोंडात पण येतो. आता त्याला दिवसभर पराठा असला तरी काही नाही काही त्याच्या अशा मोजक्या गोष्टी आहेत की त्याला फार आवडतात. म्हणजे त्याच्या सगळ्यात फेवरेट आहेत. जसं की डोसा त्याला दिवसभर. आता एखाद्या दिवशी घरी डोसा केला तर त्याला सकाळी डोसा, संध्याकाळी डोसा आणि दुपारी डोसा असला तरी त्याला काही प्रॉब्लेम नसते. आणि तसंच असते या आलूच्या पराठ्याचंही. त्याला सकाळी टिफिनवर आलूचे पराठे, नंतर आल्यावर आलूचे पराठे आणि नंतर संध्याकाळी जरी असले तरी तो अगदी आवडीने खातो. त्याला वाचं काही त्याच्या मोजक्याच गोष्टी आहेत की त्याला खूप आवडतात. नंतर मग इथे आम्हाला जायचं होतं लवकरच लग्नाला, तर त्याच्यासाठीच इकडे माझी बॅग पॅकिंग वगैरेची तयारी इथे चालली होती. आता मुलांचे कपडे वगैरे तर सगळं भरणं वगैरे चाललं होतं. आता इथं आता सगळे कपडे घड्या व्यवस्थित लावून ठेवणं पद्धतशीर, लग्नाच्या दिवशी कोणते घालणं काही हे असं काहीसं चाललेलं होतं. मग व्यवस्थित लावून ठेवायचं बॅगमध्ये ठेवलं पद्धतशीर की मग पुन्हा आपल्याला काढायलाही पद्धतशीर पडतं. तेच माझं इकडे हे बॅग वगैरे आवरणं झालं होतं. तर असं बॅग आवरताना काही ना काही गोंधळ होत होता. जे कपडे अगोदर टाकायचे ते राहिले, आता पुन्हा काढून मग ते टाकावं लागले. आता मुलांचे कपडे वगैरे आता मुलं असली की आपल्याला फार मग सगळं त्यांचं व्यवस्थित आपलं तेवढं व्यवस्थित नसलं तरी चालते, पण आपल्या मुलांचं आपल्याला फार पद्धतशीर त्यांना सगळं कम्फर्टेबल कपडे सगळं असलं तर आपल्यालाही बरं वाटतं नाही का. आणि नंतर इथे माझ्या नक्षूची काहीतरी मधात बुजबुज अशी चालली होती आणि सोबतच माझा इश्यू पण होता. त्याचं पण काहीसं असं चाललं होतं मधात आगाऊपणा वगैरे करणं. नंतर मग बॅग वगैरे पॅक करून झाली. आता इथे पडले होते दुपारचे भांडे म्हणजे आता मुलांचे टिफिन वगैरे पण होते, चहाचे भांडे आणि नंतर मुलांनी आल्यावर जेवण वगैरे केलं त्याचे पण भांडे पडले होते. मग ते भांडे वगैरे क्लीन करायला घेतले. आता दुपारी भांडे क्लीन करून घेतली की आपल्याला संध्याकाळी जास्त काही गर्दा पडत नाही, म्हणून हे काम मला सोपं होते. म्हणून मी दुपारी हे असं भांडे वगैरे क्लीन करून घेते, म्हणजे संध्याकाळी जास्त भांड्याचा काय गर्दा पडत नाही. मग थोडेसे जेवलेलेच वगैरे भांडे राहतात. मग इथे भांडे वगैरे क्लीन करून घेतले. आता पुन्हा उद्या आहे आता एकादशी, तर मग मला देवाचे पण भांडे घासायचे होते. तेच मग मी इथे घासायला घेतले. चला म्हटलं आता देवाचं असं एकादशी वगैरे असल्या छान देवाचं स्वच्छ भांडे वगैरे असले कारण आपल्यालाही प्रसन्न वाटते आणि आपल्याला पाहायलाही खूप छान वाटते. इथे मग समई वगैरे पुन्हा ताटं वगैरे सगळे देवाचे घासून क्लीन करून घेतले. इथे बघू शकता छान अशा. आता मी एकदम प्रॉपर नाही दाखवले तुम्हाला, पण छान इकडे स्वच्छ करून घेतले. आता नंतर ही झाडझूड आहे संध्याकाळची. आता ही झाडझूड मला करावंच लागते कारण 2 तास मुलं राहतात, पण त्या 2 तासात अगदी सगळ्या घराने धिंगाणा चाललेला राहतो त्याचा. आता 2 वाजता शाळेतून येतात आणि 4 वाजेपर्यंत ते राहतात, म्हणजे ट्युशनला 4ला जातात, तर नंतर मग 6, 6:30, 7पर्यंत येतात ते. पण त्या 2 तासातच अगदी एवढा गर्दा करतात. पण काय ते एकाच खोलीत गर्दा नाही, तर तो पूर्ण घराने गर्दा केलेला असतो त्यांचा. मग चला वाटते मग एकदा थोडंसं दिव्याच्या वेळेच्या आधी म्हणजे 5, 5:30 वाजता झाडून घेतलं की तेवढाच मग गर्दाही कमी होतं. मग तेच माझं इकडं संध्याकाळचं झाडणं वगैरे चाललं होतं. आता ही स्वच्छता आपण केली की हे आपल्या मनालाही कुठंतरी छान वाटतं. नंतर मग इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. चला तर मग मी आता आपला लॉंग व्हिडिओ इथेच स्टॉप करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.